गणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय। अध्याय गजानन विजय ग्रंथ अध्याय 19। गजानन महाराजांना गोपाळ बोटी हा नागपूरला घेऊन गेला। तिथून हरिपाटलांनी त्यांना परत आणलं। रामटेकवरून महाराज पुन्हा शेगावला परत आले। धार कल्याणचे रंगनाथ जे थोर साधू मोगरा इथं होते ते भेटण्यास समर्थाप्रत आले शेगावे। अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी, त्याचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ। वासुदेवानंद सरस्वती कर्ममार्गी ज्याची प्रीती, कृष्णा तडाखा ज्यांची महती माणगावी जन्मजात। ते येण्याचे अगोदर बाळाभाऊ साचार, बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी। अरे बाळा उदयिक माझा बंधू येतो एक, मज लागे भेटण्या देख त्याचा आदर करावा। तो आहे कर्मठ भारी म्हणून उद्या पथांतरे, चिंध्यान पडू द्या निर्धारी अंगण स्वच्छ ठेवा रे। चिंधी कोठे पडेल जरी तू कोपेल निर्धारी, जमदग्नीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची। तो कऱ्हाडा ब्राह्मण सुचिरभूत ज्ञान संपन्न, हे त्याचे कर्मठपण कवचापरी समजावे। ऐसे बाळा साधले दिवशी सांगते झाले पुण्यराशी, तो एक प्रहर दिवसाशी स्वामी पातले ते ठाया। एकमेकाशी पाहता दोघे हसले तत्वता, हर्षोभयतांच्या चित्ता झाला होता अनिवार्य। एक कर्माचा सागर एक योगी योगेश्वरा, एक मोगरा सुंदर एक तरु गुलाबाचा, एक गंगा भागीरथी एक गोदा निशिती, एक साक्षात पशुपती एक शेषशाही भगवान। स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बैसले, आपल्या पलंगावरी भले चिटक्या कराने वाजवित। स्वामी ता चिटकी थांबली, दृष्टादृष्ट दोघा झाले। तै स्वामींनी विचारली आज्ञा परत जाऊया। फार बरे म्हणून गजानने तू कविले मान, स्वामी गेले निघून बाळास कौतुक वाटले। एकदा वासुदेवानंद सरस्वती हे महाराजांना भेटायला, ते कर्मठ होते, म्हणजे कर्मकांडामध्ये कर्मठ होते। परमहंस पदाला तेही प्राप्त झाले होते, पण कर्मकांडाच्या योगाने परमात्मा प्राप्त करून घ्यायचा। तेव्हा कठोर तपश्चर्या त्यांनी केली। ते जेव्हा महाराजांना भेटायला आले तेव्हा
महाराजांनी आदल्या दिवशी बाळवाला सांगितलं होतं, माझा एक भाऊ येणार आहे मला भेटायला, पण तो कर्मठ आहे, त्याचं सोळं फार आहे, त्याला वाटे चिंधी पडलेली सुद्धा खपणार नाही, तर तुम्ही उद्या अंगण सगळं स्वच्छ ठेवा. वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे महाराज ते आले. महाराज त्यावेळेला पलंगावर बसलेले होते, हाताने चिटकी वाजवत होती, गणगणगणात बोते गणगणगणात बोते चालले. आणि त्याच वेळेला वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज त्या ठिकाणी आले. दोघांनी एकमेकाकडे पाहिले, नजर झाली, दोघंही हसले. आणि महाराज म्हणाले, टेंबे स्वामी म्हणाले की बरे, मला आता आज्ञा द्या. आणि समर्थांनी मान तुकवली, ठीक आहे, जशी आपली इच्छा. आणि ते निघून गेले. आता एवढ्या क्षणभरामध्ये म्हणजे काय झालं, नजरेला नजर भेटली. दोघांनाही एकमेकाचा अधिकार माहिती होता, फक्त देहरूपाने गाठ घ्यायची होती, बाकी तर ते एरवी भेटतच होते एकमेकांना. पण भेटावं म्हणून ते आलेले आहेत. आता ह्या टेंबे महाराजांच्या चरित्रामध्ये खूप आपल्याला त्यांचा अधिकार जाणवतो. आता वास्तविकता संन्यास आश्रम घेतल्यानंतर सगुण मूर्तीची पूजा ते करत नाहीत, निर्गुण उपासना. पण त्यांच्याजवळ एक दत्ताची मूर्ती होती आणि ते दत्ताच्या मूर्तीची यथासांग पूजा करायची. आता काही संन्यासी होते, ते आले, ते म्हणले, अरे आपण तर निर्गुण निराकाराची उपासना करतो, तुम्ही या सगुणात काय अडकून पडलेला आहे. ते म्हणले, काय करू, हा दत्त मला सोडत नाही ना, आम्ही काय करू. जसं आपण म्हणतो ना, प्रपंच आम्हाला सोडत नाही, तसं ते म्हणले, अरे दत्त मला सोडत नाही का, मी काय करू. ते म्हणले, कसा सोडत नाही, दत्त इकडं आणा. त्यांनी दत्ताची मूर्ती घेतली आणि गंगेमध्ये विसर्जन केले. आणि त्या घाटाच्या पायऱ्या चढून पुन्हा ते आश्रमामध्ये आले. कोण, साधू संन्यासी, हे इथंच बसले होते मठातच. ते मूर्ती विसर्जन करून आले आणि पायऱ्या चढून पुन्हा ज्या वेळेला त्या आश्रमात परत आले, त्यावेळेला ती विसर्जन केलेली मूर्ती पुन्हा त्यांच्या देवघरात तशीच्या तशीच होती. पहा म्हणले, मी काय करू, हा मला सोडत नाही ना, त्याला मी काय करू. एकदा स्वामीची शिस्त फार कडक होती. एकदा दत्तात्रयांना नैवेद्य होता, पाचीपक्वानाचा नैवेद्य एका भक्ताने आणून दिला आणि त्यांची ताकद होती की नैवेद्य दाखवल्याशिवाय कुणाला प्रसाद वाटायचा नाही. आणि साहजिक आहे, आपण आधी देवाला नैवेद्य दाखवतो मग आपण घेतो. आणि नेमकं त्या दिवशी त्या पुजाऱ्याने देवाला नैवेद्य दाखवण्याच्या आधीच खाऊन टाकलं. स्वामींना कळलं, अंतर्ज्ञानी होते, ते चिडले आणि जा म्हणाले, तू इथं राहण्याच्या लायकीचा नाहीस. आता हे असं त्याला टाकून बोलल्यानंतर काय झालं, तिथे त्यांना त्या मंदिरात दत्त दिसेना. एरवी आपल्याला न सोडणारा दत्त कुठे निघून गेला. म्हणून त्यांनी सत्याग्रह केल्यासारखा भगवंताच्याकडे हट्ट धरला, का बाबा तू का निघून गेला इथून. तेव्हा दत्तात्रयाने सांगितलं की अरे मला इथं सांग आधी की या आश्रमामध्ये कुणाची सत्ता चालते, तुझी का माझी. ते म्हणले, नाही महाराज, आपलीच सत्ता चालते. मग म्हणले, तू त्याला का बोलला. ते म्हणले, अहो त्यांनी आधी नैवेद्य खाल्ला म्हणून मी बोललो. काय. ते म्हणले, अरे तो 3 दिवसाचा उपाशी होता. आयाची वृत्ती, आलं तर दाखवायचं, नाही आलं तर काय दाखवणार. आयाची तर वृत्ती माणसाचं असं असतं की मिळालं तर अन्न ग्रहण करायचं, नाही मिळालं तर उपाशी राहायचं. आता स्वामींना ती सवय होती, योगमार्गातले असल्यामुळे त्यांना 2 दिवस का 8 दिवस नाही जेवलं तरी काही फरक पडत नव्हतं. पण हा प्रापंचिक मनुष्य, ह्याला भूक सहन झाली नाही, नैवेद्य आल्यावर
तेव्हा दत्त म्हणाले की सांग, म्हणाले, इथं माझी सत्ता चाललेली असताना सुद्धा तू त्या माणसाला का बोललास? हे ऐकल्यावर त्यांना आपली चूक कळली. खरंच स्वामी, आपली सत्ता, माझाच अधिकार आहे असं समजून मी बोललो, क्षमा करा. पण दत्त काही शांत होईना. दत्तांच्या चेहऱ्यावरती रागावलेली मुद्रा दिसत होती. आणि मग त्यांनी पद केलेलं आहे. काय पद केलंय? शांत हो श्री गुरुदत्ता, शांत हो श्री गुरुदत्ता, माझ्या अपराध क्षमा कर आणि हा आश्रम सोडून कुठे जाऊ नकोस. केवढा अधिकार, केवढी दत्तात्रयांची कृपा. आपल्याला असं वाटतं की आपण देवाचं किती करतो किती नाही, पण ज्या वेळेला अशी चरित्र आपण ऐकतो त्यावेळेला असं वाटतं की आपण काहीच करत नाही. रामदास स्वामींनी करुणाष्टकामध्ये लिहिलेलं आहे, आपल्याला वाटतं मी केवढा भक्त आहे. ते म्हणले, अरे असंख्यातरे भक्त हो निगेले, ती साधनेचे बहु कष्ट केले, नव्हे कार्य करता भूमिभार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. जगामध्ये किती आहेत, किती योगमूर्ती. आता आपण चरित्र पाहतो ना, किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती धर्मसंस्थापनान्न शांती. परस्तावलो कावलो तप्त झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. समर्थ दक्षिण दिशेला गेले होते. तिथली ती भगवंताची पूजा करताना त्यांनी पाहिलं लोकांना एवढीशी मूर्ती आणि एवढे मोठे हार, आणि त्याचं काय त्या भगवंताची लीला ते वर्णन करतात. म्हणजे अभिषेक करताना असो ते किती त्या परमात्म्याशी एकत्र होतात. समर्थाने त्याच्यावर लिहिलेलं आहे, पूजा देखता जाड जीवी गळालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. ही करुणाष्टका नुसती म्हणायची गोष्ट नाहीये, जाणून घ्यायची गोष्ट आहे. निघून गेला. बोलणं काही झालंय का? नाही. हे हृदयीचे ते हृदय घातले. एकमेकांचा संवाद झाला. बरं, एकमेकाला भेटले का? नाही भेटले. याचं वर्णन करताना माऊली म्हणतात काय, हा जो प्रसंग आहे ना, ह्या प्रसंगाचं वर्णन करताना माऊली काय म्हणतात, ते शब्दावीण संवादिजे. अरे तिथं बोलणं लागतच नाही. ते शब्दावीण संवादिजे, इंद्रिया नेणता भोगीजे. आपल्याला मिठी मारल्यानंतर एखाद्याला भेटण्याचा आनंद होतो, पण ही इंद्रियांची भेट आहे. इंद्रिया नेणता भेटीजे, मग शरीराने न भेटता एकमेकांना भेटता येणं. ते शब्देवीण संवादिजे, तिथं शब्द लागतच नाही पण संवाद होतो. ते शब्देवीण संवादिजे, इंद्रिया नेणता भेटीजे. आपल्या इंद्रियाला तिथं आवश्यकता नाही प्रत्यक्ष जाऊन मिठी मारण्याची. ही भेट आहे संतांची. बाळाभाऊन विचारलं, महाराज मला एक शंका आहे, विचारू का? विचार ना म्हणाल. माणसाने मनामध्ये काही ठेवू नये. आपल्या गुरुला आपल्या मनातल्या सगळ्या संशय, सगळ्या शंका विचाराव्या. विचारल्याशिवाय निरसन कसं होईल? विचारावं. बाळ म्हणे, गुरुराया हे दृश्य पाहून या संशय उपजला चित्ता ठाया, त्याची निवृत्ती करावं. त्यांचा मार्ग अगदी भिन्न तुमच्या या मार्गाहून. त्यांचा मार्ग तुमचा मार्ग वेगळा आहे. त्यांचं कडक सोळं ओळ आहे आणि इथं सोळं ओळ काहीच नाही. मग त्यांचा मार्ग वेगळा, कर्मकांड वेगळा आहे आणि तुमचा योग मार्ग आहे. त्यांचा मार्ग आणि तुमचा मार्ग भिन्न आहे. मग तरी तुम्ही मित्र कसे? त्यांचा मार्ग अगदी भिन्न तुमच्या या मार्गाहून ऐसे साथ असून तुमचा बंधू कसा तो.
ऐसा प्रश्न ऐकला समर्थ देते उत्तर त्याला, बरवा प्रश्न बाळा केला त्वाहा जामाते. बरं झालं विचारलंस ते. अरे हा मार्ग, अरे परमेश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग आहेत. ज्याला ज्या मार्गाने जाता येईल त्या मार्गाने जावं. पंढरपूरला कुणी रेल्वेमध्ये बसून जातं, कुणी स्वतःची गाडी घेतं स्वतःच्या गाडीत बसून जातं, आणि कुणी पायी यात्रा करत जातं, पदयात्रा करत जातं. पण शेवटी मुक्कामाला पोचतात ना. मग हे सगळेच वारकरी आहे. रेल्वेने जाणारा सुद्धा वारकरी, आपली स्वतःची गाडी घेऊन जाणारा सुद्धा वारकरी आहे, आणि पायी चालणारा सुद्धा वारकरी आहे. तो त्याचं प्रत्येकाचं मुक्कामाचं ठिकाण एकच आहे, फक्त जाण्याचे मार्ग वेगळे. कोणी काय म्हणतं की मी रात्रीच्या गाडीने जाईन, याचा अर्थ काय आहे? मी दिवसभर इथले माझे उद्योग व्यवसाय काय ते करीन आणि रात्रीच्या रेल्वेने जाईन, सकाळी तिथे. कोणी म्हणतं आमच्या घरी भगवंतानी गाडी दिली ना, मग त्या गाडीचा उपयोग काय? मी आमच्या स्वतःची गाडी आहे, गाडीने जाईल. कोणी म्हणतं हो पायी जाण्यातला जो आनंद आहे तो गाडीने जाण्यात आणि रेल्वेने जाण्यात काय आनंद आहे? अहो प्रत्येकाचा आनंद हा वेगवेगळा आहे. कुणाला त्या मार्गात आनंद आहे, कुणाला ह्या मार्गात आनंद आहे, कुणाला त्या मार्गात आनंद आहे. पण प्रत्येकाला ज्या मार्गात आनंद वाटतो त्या मार्गाने जावं. पण मुक्कामाला तर एकाच ठिकाणी जायचं. मग मार्ग भिन्न म्हणून एकमेकामध्ये मतभेद कशाला? ज्याला वाटेल त्यांनी त्या मार्गाने जावं. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग अस्तित्वाचे, 3ही मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न दिसती पाहणारा, कारण देणे घोटाळावर ते मन पाहणारांचे राजसा. मात्र त्याची स्वरूपं वेगवेगळी. कोणी कर्ममार्गात जातं, कोणी ज्ञानमार्गात जातं, कोणी योग मार्गाने जातं. त्याची स्वरूपं वेगवेगळी आहेत, आणि म्हणून माणसाला असं वाटतं की कोणता मार्ग श्रेष्ठ बाबा. सोळे ओळे संध्या स्नान व्रत उपोषणे अनुष्ठान या कृत्या लागून अंगे म्हणावे कर्माची. कर्म मार्गाने जाणाऱ्या माणसाचं वर्तन कसं असतं ते वर्णन केले की आपण कर्मार. आता बघा हे 3ही वर्णन ऐकताना तुम्हाला कळेल तुम्ही नेमकं कोणत्या मार्गाने चाललंय. ही कर्ममार्गाने जाणारा मनुष्य काय 16 ओळ्यामध्ये अडकलेला असतो. त्याला सुचिरभूतपणा जास्ती पाहिजे असतो. 16 ओळे संध्या स्नान, त्याला 16 ओळ फार लागतं. रोज संध्या केल्याशिवाय त्याचं कर्म चालत नाही. मग प्रातः संध्या आहे, माध्यान्ह संध्या आहे, सायं संध्या आहे. नाना प्रकारची तो व्रत करतो, नाना प्रकारची अनुष्ठानं करतो. कुणाचं गायत्री मंत्राचं पुरस्चरण चालू आहे, कुणाचं श्रीराम नाम जपाचा संकल्प चालू आहे, कुणाचं काय. प्रत्येक जणाचा त्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे तो त्या मार्गाला चाललेला आहे. कुणी नाना प्रकारची व्रत करतो. कुणी म्हणतं माझं सोमवारचं व्रत आहे, कुणी म्हणतं माझं एकादशीचं व्रत आहे, कुणी म्हणतं माझं शिवरात्रीचं व्रत आहे, कुणी म्हणतं माझं संकष्टीचं व्रत आहे. प्रत्येकाची व्रत आहेत. व्रत उपोषणे, कोणी म्हणतं आज माझा सोमवारचा उपवास आहे बरं का, कोणी म्हणतं आज माझा मंगळवारचा उपवास आहे. आमच्या काकूचे उपवास किती होते? सोमवारचा उपवास शंकराचा म्हणून, मंगळवारचा देवीचा म्हणून, बुधवारी बुधाचा, गुरुवारी दत्ताचा, शुक्रवारी देवीचा, शनिवारी मारुतीचा, आणि रविवारचा एक दिवस सुट्टी. त्या दिवशी जेवायचं व्यवस्थित, बाकीच्या वेळेला फराळ. म्हणजे एखाद्या माणसाला उपवास करण्यामध्ये आनंद असतो. व्रत उपोषणे अनुष्ठान, कोणी अनुष्ठान करतं. या 7 दिवसात मला हे पारायण करायचं आहे, गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, अनुष्ठान आहे ते. 7 दिवसात मी हे पूर्ण करणार आहे.
मग त्यासाठी जेवढी बैठक लागेल तेवढी मी करेन. या कृत्या लागून अंगे म्हणावी कर्माची, ही अंगे जो आचरी निरारसपणे खरी, तोच समजावा भूवरी ब्रह्मवेत्ता कर्मठ. त्याला कर्मठ म्हटलंय. कर्मठ म्हणजे कितीही त्रास झाला तरी कर्म न सोडणारा, म्हणून कर्मठ. जो आपलं कर्म सोडत नाही आणि त्याच्यासाठी कितीही त्रास सहन करण्याची त्याची ताकद आहे, तयारी आहे, त्याला म्हटले कर्मठ. अधिक निर्णय येथे होता कर्ममार्ग नाही आता, म्हणून विशेष तत्परता ठेवली पाहिजे आचरणी. हे सोपं आहे म्हणायला गेला तर, सहज शक्य. पण याच्यामध्ये पथ्य पाळायला पाहिजे. काय? येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी, परात कारणे दुरुत्तरी कदा त्याने ताडू नये. त्याला दुसऱ्या माणसाला नावं ठेवू नये, दुसऱ्या माणसाचा अपमान होईल, त्याच्या मनाला लागेल असं त्याने बोलू नये. आता भक्ती मार्गाचा ऐक. आता भक्ती मार्गाचे ऐक हे लक्षण साचे, भक्तिवंताने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध ते. भक्ती मार्ग सगळ्यात सोपा आहे. पण या भक्ती मार्गाला काय लागतं? तुमचं मन शुद्ध आहे का नाही एवढाच परमेश्वर पाहतो. गंगा जैसी निर्मळ, तैसे ज्याचे चित्त, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. परमात्मा त्याच्याजवळ आहे ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, निर्मळ आहे. गंगा जैसी निर्मळ, ऐसे ज्याचे मन. गंगा जशी निर्मळ आहे तसं ज्याचं मन आहे. मानस सरोवरामध्ये काय हो, ते पाणी इतकं निर्मळ असतं की त्या पाण्यातले दगड गोटे खडे आपल्याला वरून दिसतं. गढूळ पाणी असेल तर दिसत नाही खाली काय, तळच कळत नाही त्याचं. मलिनता मनाठाई अंशेही असं राहिल्या पाहिजे, त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे. मन शुद्ध पाहिजे. आणि मन शुद्ध नसेल तर मग काय उपयोग नाही. आपल्याला कथा माहिती आहे, रोहिदासाची कथा माहिती का नाही? मन किती शुद्ध होतं बघा. मन चंगा तो कठवती में गंगा. किती शुद्ध आहे मन. एक मनुष्य काशी यात्रेला चालला होता. तेव्हा काशी यात्रेला चाललेला असताना त्याच्या पायाची वहाण तुटलेली होती. तो गेला रोहिदासाकडे, म्हणाले माझी एवढी वहाण शिवून देतो का? तुझे काय पैसे असतील ते मी द्यायला तयार. नाही कोणले, मला पैसे काय नको, मी काही काशी यात्रेला जाऊ शकत नाही बाबा. तू चाललायस ना, तर मी तर ह्या तुझ्या चप्पल्या शिवण्याचे काही घेणारच नाही. पण एक कर, ती गंगा माझी आई आहे. आम्ही तिला काय म्हणतो? गंगा माता, गंगा माया की जय. गंगा मैया म्हणतो तिला, गंगा माता म्हणतो. आमची ती आई आहे. तेव्हा तू चाललास आहे, मी जाऊ शकत नाही. हा एक पैसा घे आणि तेवढा त्या गंगेला दे, आणि माझ्या आईने जर माझ्यासाठी काही दिलं तर घेऊन ये. तो निघाला ब्राह्मण. त्याने तो पैसा कनवटीला बांधला, धोत्रामध्ये असा कनवटीला बांधला. गंगेला गेला, स्नान केलं. स्नान केलताना वस्त्र बदलताना तो कमरेला बांधलेला पैसा पटकीने खाली पडला. आणि खाली पडलेला पैसा हातात घेतला आणि मनात म्हणतो, अरे हे काय. हा जरी आम्ही जरी तोंडाने म्हणत असलो गंगा मैया, आणि तो जरी म्हणत असला तरी आम्ही जरी गंगा मैया म्हटलं तर आम्हाला ह्यामध्ये गंगेच्या पाण्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. आम्हाला ते गंगा आई माता दिसतच नाही म्हणाले. आम्हाला फक्त ते गंगेत स्नान केलं याचा आनंद. गंगा ही पाणी आहे, निर्मळ पाणी आहे, पवित्र आहे, पापनाशक आहे, एवढं आम्हाला माहिती आहे म्हणाले. पण ती प्रत्यक्ष आई आहे याचा आम्हाला कधी अनुभव नाही.
आणि ही काय देणार आहे म्हणाले. आता हजारो लोक गंगेमध्ये नाणी टाकतातच ना, मी पण टाकणार आहे म्हणाले. म्हणजे तो ब्राह्मण विचार करतो, मी पण गंगेत काहीतरी टाकणारच आहे. आता याने दिलेला पैसाही टाकेन, अशा हजारो नाणी गंगेत पडलेली आहेत. ती गंगा काय कोणाला काही देते का म्हणली परत. पण ह्याला काय करते, बोलून चढून आडाणी म्हणाल्या. त्याने तो पैसा घेतला आणि असा गंगेमध्ये भिरकावून दिला. गंगेत भिरकून दिल्याबरोबर गंगेने आपला हात त्या पाण्याच्या वरती काढला, कोपऱ्यापर्यंत हात वरती आला. असा डावा हात पहिल्यांदा वरती आला कोपऱ्यापर्यंत, आणि गंगेने काय केलं, आपल्या हातातलं सुवर्ण कंकण काढलं आणि ते ह्या ब्राह्मणाच्या हातात दिलं. म्हणले, जा, माझा मुलगा जो रोहिदास आहे ना त्याला नेऊन दे. काढोन या करजला वरी जान्हवीने, पैशास त्या धरियले परमादराने. आणि म्हणे मदीय बालक रोहिदास, द्या हा प्रसाद कंकण हे तयास. म्हणजे हा प्रसाद द्या, काय हा कंकण आहे ना, हे माझ्या लेकराला प्रसाद म्हणून दे. आश्चर्य झालं. आजपर्यंत कधीच आम्ही गंगेला प्रत्यक्ष पाहिलं नाही. इथे गंगेने आपला हात काढून त्यातलं सुवर्ण कंकण काढून दिले. आश्चर्य होतं. आणि पृथ्वी मोलाचं ते कंकण ब्राह्मणाने लगेच जपून ठेवलं. आला आणि आल्यानंतर त्याच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला. काय विचार करतोय, आता गंगेने मला कंकण दिले, हे रोहिदासला कुठं माहिती आहे. आणि म्हणून एकदा का माणसामध्ये लोभ निर्माण झाला की त्याची सत्सद विवेक बुद्धी नाही होऊन जाते. त्याने ते सुवर्ण कंकण विकण्याचा प्रयत्न केला, पण सराफ म्हणाले, आमची घ्यायची लायकी नाही. एक कोट्याधीश सराफ होता, त्याने ते कंकण घेतलं. तो म्हणाला, याला गिराईक दुसरं नाही, याला गिराईक राजाच म्हणाले. याला 1000 सुवर्ण मुद्रा त्याने दिल्या. कोणाला, ब्राह्मणाला. त्या कंकणाच्या कोट्यवधी रुपयाचं कंकण होतं. याला 1000 दिल्या. याला 1000 म्हणजे खूप मिळाले असं वाटलं. आणि ते त्याने राजाकडे ते कंकण देऊन टाकलं. राजाने त्याला 1000 सुवर्ण मोहराच्या ऐवजी 1 कोटी सुवर्ण मोहरा दिल्या. कारण एवढं कंकण त्याने कधी पृथ्वीवर पाहिलेलं नव्हतं मोलाचं. आणि मग व्यापारी म्हणाला, बरं झालं, 1000 सुवर्ण मोहरा गेल्या आणि मला 1 कोटी सुवर्ण मोहऱ्या मिळाल्या. त्यालाही आनंद, या ब्राह्मणालाही आनंद, मला 1000 सुवर्ण मुद्रा मिळाल्या. आणि मग राजाने आपल्या पत्नीला ते सुवर्ण कंकण दाखवलं. ते म्हणले, बघ, तुझ्यासाठी आज काय आणलं. तिने घेतलं, लगे हातामध्ये घातलं. स्त्रियांना काय कुणालाही दागिन्याची आवड असते, पण स्त्रियांना विशेष असते. तिने ते कंकण आपल्या हातात घातलं आणि सांगितलं, दुसरं द्या. तेवढी दुसरं कुठून आणायचं. त्या व्यापाऱ्याजवळ एकच होतं. मी त्याला विचारलं, पण अरे तू 1 कसं आणलंस. त्याने सांगितलं, मला 1च मिळालं, मी 1 आणलं. ती राणी हट्टाला पेटली. म्हणजे लक्षात घ्या, हे जे सौभाग्य अलंकार आहेत ना, ते 1 कधी बनवत नाही. बांगड्या, सोन्याच्या बांगड्या बनवायच्या झाल्या, सोन्याच्या पाटल्या बनवायच्या झाल्या, सोन्याचं कंकण सुवर्ण कंकण बनवायचं झालं, रत्नजडी कंकण बनवायचं झालं, तरी 2 बनवतात, 1 कधीच बनवतात. कानातली घालायची सुवर्ण कुंडल 1 कधी बनवत नाही, 2च बनवतात. पायात घालायची चांदीची जोडवी 1 कधीच बनवत नाही, 2 बनवतात. अरे म्हणाले, सगळ्यांना माहिती आहे. राजा सांगते, नाही, तुम्ही काहीतरी माझ्याकडे लपवालपवी करताय, बहुतेक दुसऱ्या कोणाला द्यायचा विचार आहे का दुसरं कंकण. राजा म्हणला, नाही होय, भलते चलते मनात विचार आणू नको. असा संशय घेणं चांगलं नाही. मी तुझ्यासाठी प्रेमाने आणलं, तू माझ्यावर संशय घेते की दुसरं कंकण आहे, हा कोणाला तर देणार म्हणून. नाही म्हणा, ते मला बाकी माहीत नाही. म्हणलं, मला 1 आठवड्यामध्ये दुसरं कंकण पाहिजे. काय करणार. राजहट्ट, स्त्रीहट्ट, बालहट्ट आपल्याला माहिती आहे. तो स्त्रीहट्ट, त्याच्यापुढे राजाचं काही चाललं नाही. आला, त्या व्यापाऱ्याला बोलून घेतलं. म्हणले, 1 कोटी दिले तर तुला सुवर्ण मोहरा, आणखीन 1 कोटी देतो, ते कंकण आणून दे दुसरं. हा घाबरला व्यापारी. नाहीतर म्हणले, 8 दिवसात जर दिलं नाही तर तुला फाशी देणार. तो गेला त्या ब्राह्मणाकडे. म्हणले, तुला 1000 सुवर्ण मुद्रा दिल्यात, त्या 2000 देतो. पण म्हणाले, मला दुसरं कंकण दे. तो म्हणलं, माझ्याजवळ नाही, ते मला माहीत नाही. म्हणले, नाही तर तुला, पण मी तुझं नाव सांगेन आणि राजा तुला फाशी दे. झालं. तो ब्राह्मण पण घाबरला. तो गेला गंगेकडे. 1 सुवर्ण मुद्रा टाकली, दुसरी टाकली, तिसरी टाकली.
हजारच्या हजार सुवर्णमुद्रा टाकल्या कशा आहेत गंगेत, पण गंगेने काही त्याला एकही दिलं नाही, कंकण दिलं नाही. परत आला रोहिदासाकडे गेला आणि म्हटले माफ करा मला, मी आपला अनन्य अपराधी आहे. मी तुम्हाला त्या गंगेने दिलेला प्रसाद, तुमच्या आईने दिलेला प्रसाद तुम्हाला दिला नाही. आणि ही सगळी हकीकत त्याने सांगितली. ते म्हणाले त्या सुवर्णमुद्रा त्या कंकणाच्या बदल्यात मला ज्या मिळाल्या होत्या त्या मी परत ते पैसे गंगेत अर्पण करून टाकले. आता मला फाशी जायची वेळ आहे, आता मला तुम्ही वाचवा. तो म्हणला चला. आणि ज्या आता एक त्यांच्याकडे लाकडी असं पात्र असतं, त्याच्यामध्ये ते काय करायचे, पूर्वी चांबड्याच्या चपल्या असायच्या, ते त्याच्यात बुडवायचे. ते कातडं मऊ झालं की पुन्हा शिवायला घ्यायचे. त्याला कठवती म्हणतात. ती घेतली त्यांनी. चल म्हणले राजाकडे. आले राजाकडे आणि राजाला सांगितलं, अरे काय हे करतोस, एका कंकणासाठी या ब्राह्मणाचाही जीव घ्यायला तयार झाला, त्या व्यापाराचाही जीव घ्यायला तयार झाला. तो म्हणला माझा जीव चाललाय, माझी बायको माझ्याशी भांडते. ते म्हणले तुझ्या पत्नीलाही बोलव. आणि सांगितलं का एका कंकणासाठी एवढा अट्टहास कशाला. ते म्हणले मला तत्वज्ञान नको, मला दुसरं कंकण पाहिजे. आणि मग तिथेच त्याने गंगेची प्रार्थना केली, या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हे गंगे माते, अनेक रूपाने नटणारी तू मला कशी आहे, मातृरूपेण संस्थिता, मी तुझ्याकडे माझी आई म्हणून पाहतो. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मी तुला आई ह्या स्वरूपामध्ये पाहतो. गंगे, इथेच तू प्रगट हो. ज्या पात्रामध्ये तो जोडे बुडवत होता ना, त्या पात्रातल्या पाण्यातच त्यांनी गंगेचं आवाहन केलं की गंगे इथं प्रगट हो. त्यातून पुन्हा हात वरती आला, दुसरं कंकण काढलं आणि तिने रोहिदासाच्या हातात दिलं. रोहिदासाने ते राजाला देऊन टाकलं. साधू संतांना मोहच नसतो कुठल्या गोष्टीचा. हे सगळं कशाने शक्य झालं बघा. भक्तिपंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्धाती. भक्तिपंथाने जाणाऱ्या माणसाचं मन अत्यंत शुद्ध लागतं, मग भगवंत भेटतो. मलिनता मनाठाई अंशही असल्या राहिल्या पाही, त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे. अरे मग ही भक्ती करताना थोडीशी जरी मनामध्ये शंका असेल तरी परमार्थ सिद्धीला जात नाही. त्यावेळेला आम्ही पार नाक्यावर होतो, राम मंदिरामध्ये उपासना चाललेली होती. त्या रामाच्या पुढे एक मारुतीचं देऊळ आहे, लोक त्याला प्रदक्षिणा घालतात. एक भक्त त्याला प्रदक्षिणा घालत होता आणि वाटेतच मी त्या राम मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली उतरलो तर मला त्याने सांगितलं, गुरुजी नमस्कार. म्हणलं का रे भाऊ काय. नाही म्हणले, मला एकाने सांगितलंय की 11 शनिवार या मारुतीला तू दक्षिणामुख मारुती म्हणले 11 रोज 11 अशा 11 प्रदक्षिणा मारुतीला घालायच्या. तुझं काम होईल असतं मी मला सांगितलं. म्हणलं काय झालं, तू श्रद्धापूर्वक घालतोच ना. म्हणलं नाही म्हणलं आत्तापर्यंत 4 शनिवार माझे झाले पण अजून काही मला अनुभव येत नाही. म्हणलं अरे बाबा, तू श्रद्धापूर्वक कर तर तुला आनंद अनुभव येईल. तुझ्या मनात जर शंका असेल की हे करून सुद्धा मला काही उपयोग होणार नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. श्रद्धापूर्वक कुठलंही काम एखाद्याने सांगितलं तर ते श्रद्धापूर्वक करायला पाहिजे. मनामध्येच आपल्या शंका, असं केल्याने कुठं होतं का, 13 अध्यायाने वाचल्याने कुठं काय होतं का, 14 अध्यायाने वाचल्याने कुठं काय होतं का, गजानन विजय ग्रंथ वाचल्याने कुठं काय होतं, असं मनामध्ये शंका असेल तर परमार्थ कसा होईल. मलिनता मनाठाई अंशही राहिल्या पाहिजे, त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे. दया प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वता, श्रवणी पूजनीय असता पाहिजे त्याची विशेष. भक्ती मार्गाने जाणाऱ्या माणसाच्या मनामध्ये काय आहे, दया पाहिजे. ती दया कशी पाहिजे,
दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी. ही दया आपल्याला सर्व ठिकाणी सारखी पाहिजे. आमची सारखी नसते. आमची म्हणजे माझी सारखी नसते. सारखी नसते म्हणजे कशी आहे की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला सांगत होती. काय सांगत होती? हो म्हणले, मी फार भाग्यवान आहे बाबा. म्हणजे काय भाग्यवान आहे बाबा? तुझं एवढं भाग्य काय उदयाला आलं? अहो काय सांगू, आम्हाला जावंय असं छान भेटलंय ना की काय हरकत नाही. म्हणले कसं आहे? कसं जावंय आहे तुमचं? म्हणले काही नाही हो, आमच्या मुलीने सांगितलं बस म्हणले की बसतो, उठ म्हणले की उठतो, चल म्हणले की चलतो. म्हणजे तिच्या आज्ञेत आहे, तिच्या मुठीत आहे. मग आता हे काय झालं? तिला आनंद कशात आहे की आपल्या मुलीच्या ताब्यात नवरा आहे याचा तिला आनंद. आणि मग इथे जर तिच्या सुनेने सांगितलं की आम्ही जरा फिरून येतो, आणि हा लगेच निघाला तिच्याबरोबर, हे सारखं कशाला तिचं ऐकतो? म्हणजे तुझ्या मुलीचं तुझ्या जावयाने ऐकलेलं चालतं, तुला मात्र त्या सुनेने आपल्या मुलाचं ऐकलेला चालत नाही. दया दोन्हीकडे सारखीच पाहिजे. दया करणे जे पुत्रासी त्याची दास आणि दासी. आपल्यावर जसे आपल्याला सर्व ठिकाणी प्रेम सारखं पाहिजे की नाही, म्हणजे दया सुद्धा सर्व ठिकाणी सारखी पाहिजे. दया, प्रेम, प्रेम सुद्धा सर्व ठिकाणी सारखंच पाहिजे. दया आहे, प्रेम आहे, लीनता आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. ज्याच्याकडे नम्रवृत्ती आली आहे त्याला परमात्मा प्राप्त होतो. दया, प्रेम, लीनता अंगी पाहिजे तत्वता. श्रवणी, पूजनी, आस्था. श्रवणी म्हणजे कथा ऐकताना मन एकाग्र पाहिजे, ते भक्तिभावाने श्रवण केलं पाहिजे. म्हणजे श्रवणामध्ये आस्था पाहिजे. श्रवणी, पूजनी, पूजा करताना सुद्धा ती प्रेमाने केली पाहिजे, श्रद्धेने केली पाहिजे, भक्तिभावाने केली पाहिजे. म्हणले काय करतो? पूजा करून टाकतो, काय उपयोग आहे? श्रवणी, पूजनी, आस्था पाहिजे त्याची विशेष. मुखा माझे नामस्मरण करणे हरीस जाणून. मुखामध्ये सतत आपण काहीतरी बोलतो ना, कधीतरी 5 मिनिटं तर निवांत बसतो का? म्हणजे कितीतरी वायफळ बोलतो आपण, ज्या बोलण्यात काही अर्थ नाही असं आपण बोलतो. मग इतकं बोलतो तर थोडं नाम घ्यायला तोंड उघडलं तर काय बिघडतंय? थोडा वेळ नामस्मरण केलं तर काय बिघडतंय? मुखा माझे नामस्मरण. मुखामध्ये काय पाहिजे? नामस्मरण पाहिजे, ते सुद्धा हरीस जाणून. त्या हरीस जाणून याचा अर्थ काय? त्या भगवंताची कृपा किती आहे हे आपल्याला जाणता आलं पाहिजे. त्या भगवंताचं स्मरण करायचं म्हणजे काय? त्याच्या कृपेचं स्मरण करायचं आहे. काय कृपा आहे त्याची? कोणे केली बाळा दुग्धाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. मूल जन्माला येण्याच्या आधी आईच्या हृदयामध्ये, आईच्या जवळ दूध नाही आहे. रक्तमांस मलघाणी, तिथं रक्तमांस मलघाणीशिवाय दुसरं काय? पण मूल जन्माला येणार म्हटलं की त्या रक्ताचं दुधात रूपांतर होतं, आणि त्या मुलाची दुधाची गरज संपली की पुन्हा त्याचं रक्तमांस मलघाणी. आता ज्या ठिकाणी रक्त, मांस आणि मल आहे त्या ठिकाणी म्हणजे दूषित रक्त आहे. मग अशा ठिकाणी दूध कसं निर्माण होतं? कोणे केली बाळा दुग्धाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. सवे दोन्ही म्हणजे हे मूल जन्माला आल्यावर तिकडे दुधाची निर्मितीला सुरुवात, त्या बाळाची गरज संपली की ते दूध संपलं. कोणे केली बाळा दुग्धाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. या आपल्या या जीवासाठीच केले ना. एवढी सृष्टी निर्माण केली, एवढी झाडं निर्माण केली, एवढी फळं निर्माण केली, एवढी फुलं निर्माण केली. हे सगळं विश्व कोणासाठी केलंय?
विश्वाचे अंगण आम्हा दिले खेळावया. हे विश्वाचं अंगण आमच्यासाठी भगवंतांनी निर्माण केले. नाना प्रकारचे रस निर्माण केलेत, नाना प्रकारच्या वस्तू निर्माण केल्या भगवंतांनी. त्याचं पॅकिंग सिस्टीम बघा. एक डाळिंब जर सोलून पाहिलं तर त्याच्यामध्ये पापुद्र्या अत्यंत पापड, एकदम हलका पापुद्रा त्याच्यावरती असतो त्या डाळिंबावर. काय पॅकिंग आहे, कसं पॅकिंग केलं असेल. एक संत्र सोलून पहा, त्याचं पॅकिंग कसं आहे. आम्ही म्हणतो आम्ही काय सुंदर पॅकिंग केलं. एखादी गिफ्ट देतात बघा, अरे बघा मी कसं सुंदर केलं, अरे हे बघ ना बाबा. डोळ्याने बघतो ध्वनी परिसर, काने पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरी वाचे आम्ही बोलतो. हाताने बहुसार काम करतो, विश्रांतीही घ्याव्या, घेतो झोप सुखे फिरून उठतो. ही ईश्वराची दया, भगवंताची ही दया आहे. त्या दयेचं स्मरण करणं भगवंताच्या. म्हणून हरीस जाणून म्हणजे हा परमात्मा आपल्यासाठी किती करतोय हे जाणलं पाहिजे का नाही. एक मनुष्य नोकरीला जात होता, 8 तास नोकरीला, म्हणजे नोकरी 8 तास, मुंबईला जायला 2 तास आणि यायला 2 तास, म्हणजे नोकरी किती झाली त्याची 12 तास नोकरी झाली. मग त्याला विचारलं, का रे बाबा एवढं तू नोकरीला जातो कशासाठी. नाही म्हणले पोटासाठी. पापी पेट का सवाल आहे. हा म्हणले कशासाठी जातो, पोटासाठी. मग म्हणले उद्या रजा घे. नाही म्हणले मालकाला विचारल्याशिवाय रजा घेता येत नाही. म्हणजे काय झालंय, आपलं शरीर आपण त्याला विकलंय. कुणाला, मालकाला. किती तास, 8 तास विकलेले आहे. त्यावेळेला त्या 8 तासात आपल्या शरीरावर आपली सत्ता नाही. तो सांगतो एवढं काम करायचं आणि मग घरी जायचं. मग विचारलं संतांनी, का रे बाबा तू पोटासाठी 8 तास राबतो का नाही, 12 तास राबतोस का नाही. हो म्हण. जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी. मा जेणे घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे. अरे जो फक्त पोटाची काळजी घेतो त्याच्यासाठी तू एवढं करतो, आणि जो अखंड तुझ्या शरीराची काळजी घेतो त्याच्यासाठी काय, त्याच्यासाठी किती वेळ काढणार आहेस. म्हणून हे हरीस जाणून हे जाणणं आहे त्या भगवंताचं. तो परमात्मा आपल्यासाठी किती करतो हे कळलं तर मग आपण त्याच्यासाठी थोडा तरी वेळ काढू का नाही याचा विचार करायचा. म्हणून हरीस जाणून मुखा माझे नामस्मरण करणे, हरीस जाणून. देवा मी तुझं नाव घेतो का, अरे तुझं किती उपकार आहेत आमच्यावरती. आज आम्ही हे जे सगळं विश्व पाहतो ना, तुझ्या कृपेने पाहतोय बाबा. हे डोळ्यात ताकद दिलीस तू हे पाहण्याची, नाही तर सगळं विश्व आहे पण डोळ्यात ताकद नसेल तर आम्हाला दिसणार नाही. इतकी सुंदर भगवंताची लीला आमच्या कानावर पडते. देवा केवढा आम्ही भाग्यवान आहोत, तू ह्या कानातली शक्ती जागृत ठेवलीस म्हणून. मग हे जाणणं आहे, भगवंताला जाणणं आहे. हे जाणतोय आम्ही की देवा तुझी एवढे आमच्यावर कृपा आहे, आणि म्हणून आम्ही काय होऊ उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. काय उतराई हो, आमचा सगळा देह तुला वाहिला तरी तो कमीच आहे देवा. म्हणून आम्ही ती कृतज्ञता आमच्या मनामध्ये आहे, आणि तुझी अखंड कृपा आमच्यावर राहावी म्हणून आम्ही नामस्मरण करतोय. म्हणून म्हणलंय हरीस जाणून. बघा, मुखा माझे नामस्मरण करणे, हरीस जाणून. ऐशी अंगे असते दाण या भक्ती मार्गाला, या अंगा सहजो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी. असा जो भगवंताला जाणून, म्हणजे त्या भगवंताचे आपल्यावर किती अनंत उपकार आहेत याचं ज्याला सतत स्मरण आहे, सततं कीर्तयंतो मा, ज्याला सतत स्मरण आहे त्याला देव भेटतो. या अंगाचा जो भक्ती करी त्यालाच भेटे श्री हरी. भक्ती मार्गाची नाही सरी, त्याचा विधी सोपा असे. भक्ती मार्गाची सरी नाही मला. हा अत्यंत सोपा मार्ग आहे. कर्ममार्ग कठीण आहे, योगमार्ग कठीण आहे, पण भक्ती मार्ग सोपा आहे. जेवी गगनाचे जवळपणा नेत्रा लागे दिसत असे, परी तो करण्या आचरण कर्माहून कठीण जाणं. पण तो भक्तिमार्ग आचरण करणं कर्मापेक्षाही कठीण जात आहे.
जेवी गगनाचे जवळपणा नेत्रा लागी दिसत असे. जसं आपल्याला आकाश काय वाटते, जवळ आलं. कुठे जवळ आहे म्हणाले, हा ते का म्हणाले, त्या बिल्डिंगच्या वरती आकाश दिसतंय, म्हणजे त्या आकाश त्या बिल्डिंगला टेकलंय असं वाटतंय, म्हणून हा गच्चीवर गेला, आकाश उंच. जेवी गगनाचे जवळपणा, ते आकाश जवळ आलं आहे असं वाटतंय पण नाही आलेलं. तसा हा भक्तिमार्ग सोपा आहे असा वाटतोय, पण म्हणाले कठीण आहे. काय कठीण आहे का, की या मार्गाने केला तर सोपा आहे, नाहीतर कठीण आहे. आता योगमार्ग तिसरा सांगतो मी, ऐक खरा. या योगमार्गाचा पसारा दोघापेक्षा जास्त असेल. आता तिसरा आहे तो योगमार्ग. या योगमार्गाचा पसारा थोडासा जास्ती आहे बरं का. परी हा पसारा निश्चयीचे आहे, ज्याचा त्याचेपाशी योगमार्ग साधण्याशी बाहेरचे न काही लागे. पण हा पसारा जो आहे योगमार्गाचा, तो आपल्याजवळ येतो, त्याला बाहेरचा एक पैसा द्यावा लागत नाही. खरंचत नाही गठरी. आपल्या तिजोरीतला एक पैसाही कमी होत नाही, सगळं आपल्याजवळच आहे. म्हणजे बाहेरनं काही विकत आणावं लागत नाही. भक्तिमार्ग करायचं म्हटलं तरी बाहेरनं विकत आणावं लागतंय. एक पूजा करायची म्हटलं तर हळद कुंकू गुलाल रांगोळी एवढी मोठी लिस्ट आहे. ते कर्मकांड करायचं म्हटलं तरी ते सगळं आपल्याला तेवढं जमलं पाहिजे. म्हणजे कर्ममार्ग आणि भक्तिमार्गामध्ये त्या बाहेरच्या वस्तूंची आवश्यकता आहे, पण योगमार्गामध्ये बाहेरचं काहीच आणायचं नाही. का, जे पिंडी ते ब्रह्मांडी.